सुनबाई स्वयंपाक झाला का ग? हा सासूबाई सगळा स्वयंपाक झाला. अगं ते पूजाला जरा पालक पनीर खाऊ वाटलं होतं, तेवढं बनवते का? सासूबाई ताईंना खायचं होतं तर त्यांनी सकाळी सांगायचं ना, मी बनवून ठेवलं असतं. आता माझं काम झालंय, मला जर आराम करायचं तर मी दमलीये. त्यांना खायचं आहे त्यांना सांगा, त्यांचं बनवायला, मी चालले आराम करायला. सासूबाई सुनबाई बोलतो जरा लवकर उठत जावा, कमीत कमी 5 वाजता तर उठत जा ना. उठले असते सासूबाई, पण मला झोपायलाच रात्री 12-1 वाजतात. मग मी सकाळी एवढं लवकर कसं उठायचं? मला पण आरामाची गरज आहे ना. आणि तुम्हाला उठायचं असलं ना तुम्ही उठा, पण मला काही शक्य होणार नाही. मला पण आरामाची गरज आहे. सुनबाई ते लग्नातले तुझे ते डागडागिने ते माझ्याकडे ठेवून देते पेटीत. मी जेव्हा तुला लागते तेव्हा तू घेत जा माझ्याकडून. सासूबाई एवढं मोठं घर मी सांभाळू शकते, तर माझे दागिने नाही का सांभाळू शकत? आणि ते दागिने माझे आहेत, माझी जिम्मेदारी आहे, मी सांभाळीन त्यांना. तुम्ही नका टेन्शन घेऊ. सुनबाई ती परवा दिवशी तू साडी आणली होती, ती दे बरं जरा. मला ना पूजाला द्यायची, तिला आवडली ती घालायची. तुला एखादी दुसरी घेऊन ये मग. सासूबाई ती साडी माझी आणि मला लागते. आणि पूजा ताईंना तर ती साडी पाहिजे असेल, त्यांना ऑनलाईन घेऊन द्या किंवा त्यांना पैसे द्या, बाजारातून ते सेम टू सेम तशी साडी घेतील. ती साडी माझी, मी नाही देऊ शकत, सॉरी. घेते आता, तुला बरोबरच सांगते मी. काय हो, कसली सून आणली असली? कसली काही मागितलं का नुसतं नाही नाहीच म्हणती? असले अगोदर जरा बी संस्कार नाहीत का काही नाही तर? बघितला का हो, जोपर्यंत मी सासूबाईंचं सगळं ऐकत होते तेव्हापर्यंत मी संस्कारी होते. आणि आता मी माझे निर्णय स्वतः घ्यायला लागले तर मी आज संस्कारी चापरट झाले. म्हणजे बायकांनी स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायचेच नसतात का हो? त्यांना काय स्वतःचं मन नसतं?